हॅलो, नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर आपण आध्यात्मिक, सामाजिक असे विषय घेत असतो. आता वारी जवळ आलेली आहे बघा. पंढरपूरची आषाढी एकादशी आता अगदी 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. सगळे वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत, काही झालेले आहेत. चंद्रभागेच्या तीरी सगळेजण भजन कीर्तनात गुंग आहे आणि पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली आहे सगळ्यांना. ही वारी म्हणजे काय हो? पंढरपूरची वारी म्हणजे काय असतं? आषाढी एकादशीला पंढरपुरात काय घडत असतं? आषाढी वारी म्हणजे फक्त पंढरपूरची पायी यात्रा किंवा वारी करणं नाही, तर जे संत होऊन गेले, ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपानदेव, या संतांनी घडवलेली चालती बोलती ही अध्यात्मशाळा आहे वारी म्हणजे. अनेकांना वाटतं की संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या की वारी संपली. पण तसं पाहायला गेलं तर वारीचा सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक भाग तेव्हाच सुरू होतो जेव्हा वारी संपते, तेव्हा खरी सुरुवात होते. आषाढी एकादशीनंतर मग पंढरपुरात काय घडतं? आषाढ महिना सुरू होताच श्री विठ्ठल स्वतः आपल्या भक्तांची वाट पाहू लागतात आणि मंदिरामध्ये त्यांचे जे काही नित्योपचार चालू असतात ते थांबवले जातात. यालाच पलंग निघणे असंही म्हणतात, कारण लाखो भक्त दर्शनाला येणार असतात. विठ्ठलाला विश्रांतीपेक्षा भक्तांचे दर्शन अधिक प्रिय असते. वर्षभर तो वाट पाहत असतो, आषाढी एकादशीला माझे सगळे भक्त येतील आणि माझं दर्शन घेतील आणि मलाही त्यांचं दर्शन होईल. मग भक्तांसाठी स्वतःच्या सुखाचाही त्याग करणारा हाच तर खरा देव आहे. भक्तांच्या सुखासाठी, भक्तांच्या श्रद्धेच्या त्या अनुभवासाठी स्वतः पांडुरंग पुंडलिकानी दिलेल्या विटेवर जसा हात कमरेवर घेऊन उभा आहे, तशीच पंढरपुरातही तो भक्तांची वाट पाहत उभा असतो वर्षभर, की आषाढी एकादशीला माझे भक्तगण येतील आणि माझं दर्शन घेतील आणि मलाही त्यांचं दर्शन घडेल. असा हा साधा भोळा देव, साधा भोळा विठ्ठल, साधा भोळा पांडुरंग भक्तांच्या दर्शनासाठी तो पण आसुसलेला असतो. ज्येष्ठ महिना संपत आला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरीकडे जायला सुरुवात होते. मग ज्ञानेश्वर माऊली असू देत, तुकोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, एकनाथ महाराज, गजानन महाराज, प्रत्येक पालखी म्हणजे भक्तीचा प्रवाह, प्रत्येक दिंडी म्हणजे चालतं बोलतं नामस्मरण. त्या प्रवाहात प्रत्येक वारकरी स्वतःला झोकून देतो आणि त्या अथांग समुद्राकडे जाण्याची आस प्रत्येकाला लागलेली असते. आणि त्या भक्तीच्या प्रवाहात सगळेजण पुढे 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 जात असतात. कधीतरी तुम्ही वारी केली आहे का हो? वारी करणं आणि वारीचा अनुभव घेणं एक अद्वितीय असा अनुभव आहे. वारीला जाणं आणि वारीमध्ये त्या वारकऱ्यांच्या सोबत चालत चालत जाणं हा अतिशय अद्वितीय असा अनुभव आहे. वाखरी येथे सर्व पालख्या एकत्र येतात. मग वाखरीला एक रिंगण होतं. त्या क्षणी हजारो वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. हजारो वारकरी अश्रू घेऊन ते रिंगण बघत असतात. हजारो लाखोच्या संख्येने त्या रिंगणात गोल बसून ते सगळं बघत असतात, कारण आता पंढरी अगदी जवळ आलेली असते. पंढरीच्या दर्शनाला, पांडुरंगाच्या दर्शनाला जायची आस
घेऊन जे ज्येष्ठ महिन्यापासून निघालेले असतात वारकरी, त्यांना आता काही 1-2 दिवसातच पांडुरंगाचं दर्शन होणार आहे आणि पांडुरंगाच्या दर्शनानं ते अगदी पावन होणार आहेत. दशमीच्या दिवशी संत नामदेव महाराज स्वतः संतांच्या स्वागतासाठी जातात. वारकऱ्यांची भावना अशी असते की नामदेव आले म्हणजे विठ्ठलच आला. यानंतर सर्व पालख्या मोठ्या भक्तिभावानं पंढरपुरात प्रवेश करतात. आधी नामदेव महाराजांची पालखी संतांच्या स्वागतासाठी जाते आणि मग वारकऱ्यांना असं वाटतं की आता नामदेव आले म्हणजे विठ्ठलही आला. आणि मग सर्व पालख्या अगदी भक्तिभावाच्या त्या जयघोषाने, पांडुरंगाच्या जयघोषात, विठ्ठलाच्या जयघोषात पंढरपुरात प्रवेश करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी स्नान करतात, नगर प्रदक्षिणा करतात, मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतात. अनेकांना प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन मिळत नाही, तरीही ते नाराज होत नाहीत वारकरी. पण त्यांना त्यांचे दुःखही नसतं. त्यांना फक्त, कारण वारकरी तो जाणत असतो की विठ्ठल फक्त मंदिरातच नसतो, तो नामात आहे, दिंडीत आहे, अभंगात आहे आणि भक्तांच्या प्रेमातही तो डुबलेला आहे. आणि असा या देवाचं, पांडुरंगाचं दर्शन, प्रत्यक्ष दर्शन नाही झालं तरी चालेल, पण मला या दिंडीत विठ्ठलाचं दर्शन होणार आहे, नामात होणार आहे, अभंगात होणार आहे, कीर्तनात होणार आहे, जे तिथे रिंगण चालू आहे तिथे सुद्धा मला दर्शन होणार आहे, अशी वारकऱ्याची मनोमन दृढ श्रद्धा असते. मग रात्रभर कीर्तन, भजन, जागरण सुरू असतं. संपूर्ण पंढरपूर रामकृष्ण हरीच्या जयघोषात दुमदुमलेलं असतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. जो भेटेल त्याच्या तोंडी एकच नाव, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या नामानं सर्व पंढरी दुमदुमत असते. मग त्या रात्री कुणाला झोपही लागत नाही, कारण भक्तांच्या प्रेमाने तिथं विठ्ठलही जागाच असतो, त्यालाही झोप लागलेली नसते, तो पण जागाच असतो. मग पौर्णिमेला गोपाळपुरात काला होतो. हा केवळ प्रसाद नसतो, काला म्हणजे केवळ प्रसाद आहे असं नाही, तर वारीच्या समारोपाचा मंगल सोहळा असतो. वारीचा जो शेवटचा दिवस आहे, समारोपाचा जो दिवस आहे, त्याचा तो अतिशय मंगलमय पवित्र असा सोहळा तिथं काला करून साजरा करत असतात. संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला लागतात. वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदही असतो आणि विरहही असतो. आनंद असा की ह्यावेळची वारी माझी छान झाली, मला पांडुरंगाचं दर्शन झालं, विठ्ठलाचं दर्शन झालं आणि आता पुन्हा वर्षांनी मी येणार, हा विरहाही त्याच्या डोळ्यात कुठेतरी दिसत असतो. त्या विरहाची वेदना त्याच्या डोळ्यात आपल्याला जाणवते. त्याचा एका डोळ्यात आनंदही असतो आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रूही असतात. आनंदाश्रूही असतात आणि दुःखाश्रूही असतात. दुःख अशासाठी की आता मी कसाच पोचणार तिथं, पुढच्या वर्षी मी येईन का नाही, या संभ्रमात तो असतो. पण त्याला माहिती आहे की पांडुरंगाचं ज्याच्यावर प्रेम आहे त्या भक्ताला तो बरोबर आपल्यापर्यंत आणतो. कुठलीही त्रास, कुठलीही अडचण, कुठलीही विवंचना त्याला भासू देत नाही आणि पांडुरंग स्वतः जातीने त्याच्या येण्याची व्यवस्था करत असतो. ही मनोमन कुठेतरी त्याच्या मनात हा विश्वास दडलेला आहे. वारकऱ्याच्या, प्रत्येक वारकऱ्याच्या मनात हा विश्वास दडलेला आहे आणि त्या विश्वासाच्या बळावर तो दरवर्षी पांडुरंगाची वारी करायला, पंढरपूरची वारी करायला निघत असतो. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणातून एकच प्रार्थना असते की विठ्ठला, हे विठ्ठला, आषाढीत पुन्हा तुझ्या वारीला बोलव बरं का, मला पुढच्या वर्षी यायचं आहे. विठ्ठला, मला विसरू नकोस, मी पुढच्या आषाढी एकादशीला पुन्हा येणार आहे आणि माझी येण्याची सोयसुद्धा तूच करणार आहेस, असं मला तुझ्याकडून आश्वासन हवं आहे. मला विश्वास आहे पण तू आश्वासन दे, असं प्रत्येक वारकरी जाताना विठ्ठलाच्या डोळ्यात पाहून म्हणत असतो. आणि विठ्ठलही त्याला हसून सांगत असतो, पुढल्या वर्षी यायचं आहे बरं का, पुढल्या वर्षी यायचं आहे, माझ्या दर्शनाला यायचं आहे, असं विठ्ठलसुद्धा त्यांना आश्वासन देत असतो. मी येण्याची सोय करणार आहे तुमची, घाबरू नका,
मी करतो बरोबर, असं विठ्ठलाचा आश्वासक शब्द, आश्वासक त्याच्या नेत्रातून दिलेला तो विश्वास प्रत्येक वारकरी आपल्या मनात घेऊन पुढे पुढे जात असतो. आणि मग या वारीतून सगळ्यांना एक गोष्ट शिकायला मिळते. कोणची गोष्ट शिकायला मिळते? की देवापर्यंत पोहोचण्यासाठी, देवाचं आपल्याला दर्शन व्हावं, देवापर्यंत पोहोचायचंय, त्यासाठी मोठमोठे यज्ञ, कठीण तपश्चर्या, अफाट संपत्ती लागत नाही. यज्ञ तपश्चर्या करण्यासाठी तुम्हाला काही फारशी संपत्ती लागत नाही. एक फक्त काय पाहिजे तुमच्याजवळ? निर्मळ मन पाहिजे. निर्मळ मन पाहिजे, अखंड नामस्मरण पाहिजे आणि संतांनी दाखवलेला मार्ग पुरेसा असतो त्याला. संतांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्या आचरणातून, वारी कशी असावी, वारीत काय काय करावं, कशा पद्धतीने करावी, हा जो संतांनी आखून दिलेला मार्ग आहे, त्या मार्गावरून तो वारकरी चालू लागला की मग त्याच्याजवळ एक फक्त निर्मळ मन असतं आणि अखंड नामस्मरण ओठात असतं. मग त्याला त्याच्यासाठी पैसा लागत नाही, यज्ञ करावे लागत नाही, तपश्चर्या करावी लागत नाही. फक्त मनापासून विठ्ठलाला घातलेली साध आणि त्या विठ्ठलानी त्या साधेला दिलेलं उत्तर, अशी ही वारी असते. अशी ही वारी प्रत्येक वारकरीच्या करत असतो, त्याच्या मनात ती दडलेली आहे. म्हणूनच वारकरी नेहमी म्हणत असतात, पंढरीची वारी म्हणजे चालता बोलता मोक्षाचा मार्ग. पंढरीची वारी जो करतो त्याला काहीच, मोक्षापर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्याला मिळणार आहे. चालता बोलता मोक्षच मला मिळाला आहे, असं जणू काही तो आपल्या आचरणातून, आपल्या कृतीतून तो वारकरी सगळ्यांना सांगत असतो. आणि जो एक वारकरी आहे, त्या वारकऱ्याकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलून जातो. आणि त्या वारीच्या निमित्ताने तो जो अखंड प्रवास त्यांनी पंढरपूरपर्यंत केलेला आहे, अनेक उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे सगळे ऋतू त्याला या तिन्ही याच्यात अनुभवायला मिळतात. त्या वारीच्या त्या 1 महिन्याच्या आत, ज्येष्ठ महिन्यात वारी निघाली की आषाढी एकादशीपर्यंत हे सगळे ऋतू त्याला दिसतात समोर चालत असताना. आधी ऊन असतं, मग पाऊस सुरू होतो, मग पावसामुळे थंडीचाही अनुभव घेतो. असे सगळे तिन्ही ऋतू तो पांडुरंग विठ्ठल त्याला दाखवत असतो. आणि त्या तिन्ही ऋतूत जो चांगल्या रीतीने राहतो, स्वच्छ मनाने राहतो, कुणालाही दोष न देता राहतो, आल्या प्रसंगाला तोंड देत असतो, तो खरा वारकरी. आणि म्हणूनच वारकरी सगळे म्हणत असतात, पंढरीची वारी म्हणजे चालता बोलता मोक्षाचा मार्ग. विठ्ठलाला आम्ही भेटून आलो, आम्हाला आता मोक्षच मिळाला, आता आम्हाला दुसरं काहीच नको, चालता बोलता मोक्षच आहे तो पंढरीची वारी करणं म्हणजे, असं प्रत्येक वारकऱ्याच्या मुखातून हे शब्द बाहेर पडतात. आणि परत तो नामघोष सुरू होतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदा हारी विठ्ठल, पुंडलिक वरदा हारी विठ्ठल. अशी ही वारी सुरुवातीला कशी असते आणि संपताना वारकऱ्याच्या मनात काय भावना असतात, तर हा एकच मोठा भाव त्याच्या मनात दडलेला आहे की पंढरीची वारी करणं म्हणजे चालता बोलता मोक्ष आहे, मोक्षाचा मार्ग आहे पंढरीची वारी करणं म्हणजे. आणि प्रत्येकजण त्या वारीत जाण्यासाठी धडपडत असतो. प्रत्येकजण जीवाचा आटापिटा करून, वर्षभर वाट पाहून त्या पंढरीच्या, त्या पांडुरंगाला, त्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आसुसलेला असतो. आणि प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्याला होईल तितकी पांडुरंगाची सेवा, वारकऱ्यांची सेवा हा सामान्य माणूस करत असतो. सगळ्या महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या लांबून दुरूनही, दुसऱ्या राज्यातूनही लोक येत असतात. आणि ते वारकरी आले म्हणजे कुणीही कंटाळा न करता सगळेजणं त्यांच्या जेवणाची, खाण्याची, पिण्याची, झोपण्याची सगळी सोय करतात. काहीही मनात किंतु परंतु येत नाही. आणि वारकरीसुद्धा जे मिळेल ते आनंदाने घेतो, पंढरीला जातो. पंढरीहून येताना मग मनात विठ्ठलाचं जे शांत सोज्वळ असं रूप आहे ते साठवून घरी येतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो. पण पुढच्या वर्षी मी जाणार
ही मनात एक आस त्याच्या ठेवूनच तो पंढरीची वारी पूर्ण करून येतो. तर अशी ही पंढरीची वारी जो करतो तो खरा वारकरी, त्याला खरा मोक्षाचा मार्ग सापडलेला. तर अशी ही वारी प्रत्येकाला घडावी. आता आषाढी एकादशी 2 दिवसावर आलेली आहे. आपण काही केलं नाही, वारीला गेलो नाही, तरी वारकऱ्यांना इथून नमस्कार, पांडुरंगाला इथून नमस्कार करा, उपवास करा आणि त्या दिवशी मनात चांगलेच विचार आणा. म्हणजे तो पांडुरंग, तो विठ्ठलही प्रत्येकाच्या मागे उभा राहील. प्रत्येकाला तो आशीर्वाद देत असतो. तसा आपल्यालाही देईल, आम्हालाही देईल, तुम्हालाही देईल. तो आशीर्वाद ग्रहण करण्यासाठी आषाढी एकादशीचा उपवास अवश्य करा आणि विठ्ठलाला शरण जा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे.